चला थांबा थांबा एक सेकंड. आज गावात कोणी नाही का मी सोडून? असेंब्ली कधीपर्यंत आहे महाराष्ट्राची? बस चलो यार मुझे जाना है. तुम्हाला यातलं काय पाहिजे? हे येत नाही ना? पाहिजे ते विचारा. इथे तुम लोग ने मुझे मला नाही. आज मला असं वाटतं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मीटिंग आहे, त्याच्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्याच पक्षाचे सगळेच लोक आहेत आणि साधारणपणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक वर्षाची पद्धत अशी राहिली आहे की तिथे साखर शेतकरी आणि त्याच्यात होणारे अलाइड बिझनेसेस याची किंवा तिथे नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात. तिथे कुठलाही पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही. ती एक अकॅडमिक संस्था आहे. म्हणजे आता मी जर मुंबई युनिव्हर्सिटीत गेले आणि तुम्ही आलात तर तिथे आपण स्टुडंट म्हणूनच जातो ना, तिथे काय पक्ष विचारधारा ह्याचा प्रश्न येत नाही. तसंच VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेली एक संस्था आहे. तिथे फक्त आता तर सगळं काम आज जी चर्चा आहे जे मी वर्तमानपत्रात मागच्या आठवड्यात वाचण्यात आलं की ज्याचा उल्लेख ही केंद्राचे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे काम ॲग्रिकल्चर बेस्ड आता चाललंय, शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याचा उल्लेख शिवराज सिंग चौहान साहेबांनीही काल केला पार्लमेंटमध्ये त्यांच्या रिप्लायमध्ये. तर त्याची आज साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी, ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे. नाही ना, पडद्यामागे काय आमचं आयुष्य कुठलं पडद्यामागे आहे? माझं तर सगळं पडद्याच्या पुढेच असतं. देर इज नो ऑन रेकॉर्ड, देर इज नो ऑफ रेकॉर्ड. जो आहे यही आहे एक तर. आणि वंदना चव्हाण, वंदनाताई आता हाऊसमध्ये पण नाहीत ना. नाही, कसं आहे की प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते. आता हिशोब करायला आला तर म्हणजे तुम्हाला मी अनेक उदाहरणं देते का सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे दोन्ही बाजूने. त्याच्यामुळे मी आता माझंच उदाहरण बघा, तुम्ही माझं जर इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर भारतातल्या जेव्हा जेव्हा सेशन चालू असतं केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याची मी गाठ घेते, कारण का कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातलं किंवा राज्याचं काम असतं. काल तर योगायोगाने ज्वेल ओमरामजी यांच्याकडे काम होतं आपल्या बगरे सरांचं. तर आम्ही तिघं अर्धा तास काल गप्पा त्यांनी आम्हाला वेळ दिला होता. त्याच्यामुळे त्यांच्याशी जाऊन बरीच चर्चा करायची काल संधी मिळाली. काही डिपार्टमेंट्समधून आम्हालाही ते लिंक्स देतात की असं करा तसं करा. किंवा काल तुम्ही जर रिप्लाय ऐकला असेल वॉटर सप्लायचा, तर काल CR पाटलांनी असं भाषण केलं की कुठेही पाण्यामध्ये किंवा इरिगेशन किंवा जलजीवन मिशन JJM आपण म्हणतो, ज्याला आम्ही दिल्लीत आम्ही म्हणतो, तर जलजीवन मिशन किंवा अशा कुठल्याही पाण्याच्या संदर्भात कुठेही भ्रष्टाचार झाला तर मला पत्र लिहा.
पत्र लिहायचं नसेल तर मला फोन करा, मी इन्क्वायरी लावीन. हे ऑन रेकॉर्ड काल जल जीवन मिशन आणि भारतातल्या कुठल्याही खासदाराला काल त्यांनी विनंती केली आहे, आव्हान केलंय की तुम्ही मला सांगा. आणि तेच काल शिवराज सिंग चव्हाण म्हणाले. योगायोगाने अनेक महाराष्ट्राचे खासदार काल त्यांचं भाषण चालू असताना विनंती ते जेव्हा प्राईम मिनिस्टर विमा फसल योजनेबद्दल जेव्हा बोलले तेव्हा अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे खासदार काल आम्ही तिथे उपस्थित होतो रिप्लायच्या वेळेस, तेव्हा प्राईम मिनिस्टरची विमा फसल योजनेबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे महाराष्ट्रातले आम्ही सगळे उठलो आणि म्हणलो तर अहो तुम्ही तुमच्याच पक्षाचे सुरेश दसांचं स्टेटमेंट नाही का ऐकलं? 5,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय सुरेश दसांनी, जे तुमच्या पक्षात. आणि मी सुरेश दसांचं का म्हणते, कारण का ते एकाच पक्षात आहेत ना, तर आम्ही विरोधक, आम्ही सारखेच विरोधात बोलतो असं त्यांचा एक समज झालाय. तर वास्तव मी सांगत होते. तर शिवराज सिंग चव्हाणजी असं म्हणाले की प्राईम मिनिस्टर विमा योजनेत मागेही सुप्रिया सुळे म्हणल्या, मी बोललेच होते, तुम्हाला माहितीच आहे ऑन रेकॉर्ड, तेव्हा त्यांनी शब्द दिला होता. ते म्हणाले की मला इन्क्वायरी मी लावणार आहे, मला फक्त त्याचे डिटेल्स पाठवा. सोमवारी मी स्वतः शिवराज सिंग चव्हाणांच्या ऑफिसमध्ये जे डॉक्युमेंट्स पण जे तुमच्या चॅनल्सनी दाखवले आहेत आणि प्लस सगळ्या बातम्या त्या सोमवारी शिवराज सिंग चव्हाणांच्या ऑफिसमध्ये मी स्वतःच जाऊन देणार आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा मग जलजीवन मिशन, इरिगेशन किंवा पाण्यासंदर्भात कुठलेही भ्रष्टाचार महाराष्ट्रात आणि शेतीमध्ये या दोन्ही मंत्र्यांनी काल फ्लोअर ऑफ द हाऊसवर या देशातल्या सगळ्या खासदारांना आवाहन केले की कुठेही भ्रष्टाचार कुठल्याही राज्यात झाला असेल तर तो आमच्यापर्यंत आणा. आम्ही रेकॉर्डवर आणायचं असेल तर फोन करून सांगा, आम्ही इन्क्वायरी लावून पारदर्शक कारभार करू इच्छितो. त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यात हे सगळं आम्ही सगळेच मिळून करणार आहोत. नाही ठीक आहे ना, बघा सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी बोलणं मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. आणि परवाच्या दिवशी जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा, मी स्वतः संजय राऊत साहेबांना जाऊन भेटून आले. आमची सगळी टीम ताकदीने शिवसेनेबरोबर उभी राहिली आहे, कारण का आम्हाला कळतंय की ते त्या बघा मैत्री आहे, साथ आहे आणि खरं जे खरं आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार. त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन राऊत साहेबांना भेटून आले राज्यसभेत सांगायला की आम्ही तुमच्याबरोबर ताकदीने आहोत. तेही मला स्वतःच म्हणाले की सुप्रिया मला माहिती आहे, मी सगळ्यांची स्टेटमेंट्स, मग रोहितचा असेल, जयंतरावांचा असेल, जितेंद्र आव्हाडांचा असेल, संदीप सगळ्यांची स्टेटमेंट जी तुम्ही दाखवली ते ताकदीने तुम्ही आमच्याबरोबर आहात. ते एक मत आहे. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे काय नवीन नाही, सगळेच भेटतात आणि सगळ्याच पक्षाचे सगळे भेटतात. त्याच्यात काय फक्त एनसीपी आणि एनसीपी नाही, त्याच्यात काँग्रेस पण आहे, बीजेपी पण आहे, शिवसेनेचे कोण आहेत का नाही मला माहिती नाही, कोण पदाधिकारी किंवा सेक्रेटरी ते, पण ही अनेक वर्षाची चाललेली आहे. म्हणजे आता हर्षवर्धन पाटील बघा, हर्षवर्धन भाऊ बीजेपीमध्ये होते तेव्हाही मीटिंगला यायचे. त्याच्यात कधी म्हणून आमचं कसं तुम्हाला सांगू, आमचं जे सोशल काम आहे किंवा अकॅडमिक काम आहे आणि आमचं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी. अकॅडमिक आणि रिसर्चचं काम एक जग आहे आणि राजनीती एक जग आहे. दोन्ही कधी ना ह्याच्यात कॉम्प्रोमाइज ना ह्याच्यात. नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही. ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय. क्राईम रेट हा तुमचं चॅनल लावलं की दिसतो की महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे. आणि हा डेटा माझा नाही आहे, हा मीडियाचा डेटा आहे, लाईव्ह डेटा आहे आणि केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा ना. आता डबल इंजिनचं सरकार आहे ना, तिथे पण ते इथे पण ते. डेटा तर काय मी नाही क्रिएट केलेला, तो क्रिएट कोणी केलाय, होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटच पाठवतं ना. सो स्टेट इज ऍडमिटिंग की हो आमच्याकडे क्राईम वाढले आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मला काय सांगायची गरजच नाहीये. डेटा स्पीकिंग. आणि व्हिज्युअलचं खोटं बोलत नाहीत. रोज टीव्हीवर जे व्हिज्युअल्स दिसतात ते भयानक आहे आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही. दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झालाय तो देश सोडून जातो. म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात. काय तो ज्वेलरचं नाव मी विसरले बाई,
ते एक ज्वेलर होते बघा, त्यांना हे लोक नीरव मोदी किती अजून तुम्हाला नावं सांगू. आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की 196 ईडी आणि सीबीआयच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्व्हिक्शन 10 वर्षात 2च आहेत. आता मला अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र, मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला, त्याच्यावर रिसर्च चाललाय की या 198 का 196 पैकी 2 कोण कन्व्हिक्ट झाले आणि जे झाले नाहीत त्यातले पॉलिटिकल किती आहेत आणि त्यातले आज भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात किती आहे, हा डेटा केंद्र सरकारने द्यावा. काय ते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हा माणूस देश सोडून गेलाच कसा, हा माझा प्रश्न आहे. आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले, दिल्लीवरनं दुबईला गेले. हू नोज अशा काय काय स्टोरीज येतात. आणि कृष्ण अंधाळेबद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले. माणूस असा हवेमध्ये गुल हो गया, ऐसे कैसे हो सकता है. आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये माणसाला शोधा. एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला, तिथे गेला, या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली, तुम्हाला कळतं. आणि एक माणूस तुम्हाला सापडणार नाही जो एवढा क्रूर खून झालेला आहे. इट इज जस्ट शॉकिंग. त्यामुळे हा सगळं. आणि तुम्हाला मी थोडंसं तुम्हाला मागे नेते. तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबरमधली गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा राष्ट्रीय नेते जे बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले. आणि आज आपण मार्चमध्ये आहोत. डिसेंबरची घटना, वी आर इन मार्च. 3.5 महिन्यांनी पवार साहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांगा. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. कोणीतरी घरी जा, त्या कुटुंबांचे अश्रू बघा. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले. तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेज ढसाढसा रडलेले मी पाहिले. तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले, किती लोक गेले बीडला, किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले, किती लोक परभणीला जाऊन आले, ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं. आणि हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय. म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या, ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात. पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्यात, त्यांना डिफेंड करण्यासाठी, त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे, ते सापडत नाही. हा कुठला न्याय? हा अन्याय चाललाय सर्वसामान्य मायबाप जनतेवर. मला विचार मी त्या दिवशी बोलले, आजही बोलते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनम्र विनंती करते की एक तुमचे प्लीज वाचाळवीर आवरा. एक हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की इतिहासकारक आहेत, त्यांना हे करू दे. त्यांचं डोमेन एक्सपर्ट आहे ते, आपण त्याचे डोमेन एक्सपर्ट्स नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे एका बाजूला डोमेन एक्सपर्ट्सवरही करायचं काय, त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे, सर्व पक्ष त्यातले तज्ज्ञ त्यांना घेऊन हा निर्णय घ्यावा. जसं अमोलदादांनी हे केलं. अमोलदादांनी एक सूचना अशी केली आहे की ह्या परिस्थितीमध्ये तिथे एक महाराष्ट्राचं शौर्याचं एक मोठं तुम्ही म्युझियम करा. ते जे योग्य वाटेल तिथे काहीतरी नवीन पिढीला काय माहिती त्याच्याबद्दल मिळेल असं काहीतरी स्मारक करा, अशी अमोलदाराची मागणी आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की एकीकडे तुमचं हे चालू द्या, जे इतिहासकारक आहेत त्यांची माहिती घेऊ, पण महाराष्ट्राच्या समोर आर्थिक परिस्थिती, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारी बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारी महागाई आणि बजेट, फिस्कल डेफिसिट. आणि काल माननीय डीसीएमनी आणि महाराष्ट्राच्या वित्तमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले की सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. खरंय. आणि मी त्या स्टेटमेंटचं स्वागत करते, कारण का हेच तर मी 4 महिने म्हणत आले
इलेक्शनच्या आधीपासून मी हेच सांगत होते तुम्हालाही, म्हणजे तुम्ही मला भेटत असा तेव्हा मी तुम्हालाही FRBM ऍक्ट फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर किती वेळा मी तुमच्याशी बोलले, आणि FRBM ऍक्टचं क्रेडिट मी नेहमीच माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांना दिलंय. तो ऍक्ट त्यांनी आणला जो मनमोहन सिंग साहेबांनी अजून सुधारून स्ट्रेंथन केला. त्याच्यामुळे FRBM ऍक्ट फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी ह्या देशाला जी शिस्त लावली फिस्कल मॅनेजमेंटची, आणि त्याच्यातूनच ते कालचं स्टेटमेंट आलंय ना. आणि आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे, त्याच्यानंतर सोशल जस्टिस मधले पैसे, हे सगळा जो निधी आहे तो वळवण्यात आलाय असं तुमची चॅनल आणि वर्तमानपत्र मिळतात, जे ऍक्च्युली अलाउड नाही आहे करायला. मग हे कसं झालं याचं उत्तर कुणाला तरी द्यायला लागेल. आणि फिस्कल मॅनेजमेंट करताना जे पैसे, आता मी कालचंच उदाहरण तुम्हाला देते. काल मला धक्काच बसला. काल तुमच्या चॅनलवर सकाळी ब्रेकिंग न्यूज आली की CBSE बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे. तर मला पहिला प्रश्न होता, आणि पहिलीपासून टप्प्याटप्प्याने करणार आहेत. आता मला 3 प्रश्न माननीय दादा भुसेंना आणि या सरकारला विचारायचे आहेत. आणि एक पालक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, आणि अनेक वर्ष शिक्षणात काम केले म्हणून मी अतिशय विनम्रपणे हे प्रश्न विचारू इच्छिते. पहिला मुद्दा की ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE, आणि महाराष्ट्रात आता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट IBच्या शाळा. तुम्हाला IBच्या शाळा चालतात फॉरेनच्या, पण माझी SSCची शाळा तुम्हाला चालत नाही. CBSE मध्ये किती टक्के मराठी असणार आहे? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं लिखाण, महाराष्ट्राच्या कविता, हे सगळं CBSEच्या सगळ्या त्या बोर्डाच्या करिक्युलम मध्ये आहे का? आणि काय वाईट आहे, मी स्वतः SSC बोर्डचं प्रोडक्ट आहे, चॉईस द्या ना पालकांना. हा एक मुद्दा झाला. त्यामुळे SSC बोर्डच्या विरोधात हे का निर्णय घेत आहेत हा प्रश्नाचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल पहिला. दुसरा मुद्दा की CBSE बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? आज या राज्यामध्ये तेवढे शिक्षक आहेत का? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक आहेत का? आपल्या म्युन्सिपल सगळ्या या मोठ्या म्युन्सिपॅलिटीज असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, कॉर्पोरेशन्स असतील, या सगळ्या शाळांमध्ये किती जागा रिक्त आहेत? तुम्ही एवढा मोठा बोर्डचं ट्रान्झिशन करताय, तुमची CBSEची तयारी आहे का? ही खूप हा खूप एक टेक्निकल आणि खूप सिरियस इश्यू आहे. आणि इतक्या इझिली काल ते स्टेटमेंट आलं की ते धक्कादायक होतं. आणि मला चिंता आहे मराठी भाषेचं काय होणार. आता मला वाटायला लागलं की ते तामिळनाडूवाले जे करतायत आंदोलन ते आता खरं व्हायला लागलं का. बरं आहे ते, कदाचित मराठीबद्दल आपल्याला इथे करावं लागेल ते. कारण SSC स्टेट बोर्ड हे तुम्ही बंद करणार का? मग महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा? खूप गांभीर्याने. अहो शिक्षण काय असं काय हलक्यामध्ये नाही घेतायत की आता हा एक निर्णय आम्ही बदलला, असा नाही चलेगा, आणि आम्ही करूही देणार नाही या सरकारला. मी पार्लमेंटमध्ये खूप व्यस्त होते, आमच्याकडे बजेट आणि चालले होते, त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं म्हणजे मला माहितीच नाही काय झालं असेल. कशा बाबतीत? मला असं वाटतं तुम्ही माझी 3-4 महिन्याची सगळी भाषणं आणि तुम्ही विचारलेले प्रश्न याचं कोरिलेशन करून एक रिपोर्ट बनवा. मी जे गेले 3-4-5 महिने वारंवार बोलते तेच प्रश्न तुम्ही मला आज विचारताय. एक मागच्या आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसची हेडलाईन होती, 3 ते 4 लाख कोटी रुपये स्टॉक मार्केटमधून लोकांनी काढून घेतले. ही हेडलाईन आहे. दिस इज डेटा ड्रिव्हन. मी कुठलाही आरोप कधीच करत नाही, मी फीडबॅक डेटा ड्रिव्हन बोलते. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जात आहेत असा डेटा सांगतो. स्टॉक मार्केटची परिस्थिती, स्टॉक मार्केटमध्ये कोण सगळ्यात जास्त अडचणीत आलाय? मिडल क्लास. म्युच्युअल फंडची काय परिस्थिती आहे मला सांगा. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स बद्दल मी तर वारंवार बोलले, दावोसला गेले तेव्हाही मी बोलले होते. काय वेगळं तुम्ही मला विचारताय किंवा मी तुम्हाला सांगते? मी हेच सांगत आले गेले अनेक महिने. आय जस्ट स्टँड विंडिकेटेड. बघा बीड बद्दल जे बोलले ते खरं झालं की नाही, परभणी बद्दल बोलले ते झालं की नाही, इकॉनॉमी बजेट बद्दल जे बोललं ते झालं की नाही, इन्व्हेस्टमेंट्स बद्दल, स्टॉक मार्केट, इट वॉज नॉट रॉकेट सायन्स, इट वॉज नॉर्मल.
अहो आम्ही ना सायन्सची मी सायन्स एक्सपर्ट आहे, पण मी काय इकॉनॉमिक एक्सपर्ट नाही आहे ना, मी फायनान्शियल एक्सपर्ट आहे. जर मला हे कळतं तर सरकारला तर नक्कीच कळत असणार ना. धुळफेक चालली आहे, किती महिने झाले या राज्याच्या इकॉनॉमीची. नाही अर्थातच होऊ शकतात, पण तुम्ही RSSचं परवाचं स्टेटमेंट वाचलं का? म्हणजे आता भारतीय जनता पक्ष RSSचं ऐकत नाही का? कारण का ते ऍटलीस्ट सिस्टरली तर रिलेशनशिप आहे. म्हणजे आज या देशामध्ये RSS इज कमिंग आउट फार मोर बॅलन्स्ड. भारतीय जनता पक्षातला झालंय काय किंवा त्यांच्या नेत्यांचं तरी ते ऐकत नाहीत, त्यांचे बाकीचे नेते, असं दिसतंय त्यांच्या लिडरशिप बद्दल. मोदीजी इकडे आम्हाला सांगतात आणि आव्हान करतात का देशाच्या हितासाठी विकासासाठी सगळे एक करूया, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करूया आपण. आम्ही सगळ्यांनी सहमतीने टाळ्या वाजवल्या आम्ही की हो या देशाचं चांगलं असेल हित तर आम्ही सरकारबरोबर पूर्ण ताकदीने सगळे आहोत. पण त्याच भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आहे, त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ते पण कुणाचे शेतकऱ्याचे पैसे बदललं. तुम्ही प्रधानमंत्र्याचं पण ऐकणार नाही. प्रधानमंत्री पक्षाचे नसतात, देशाचे असतात. त्यांनी पाठवलेले पैसे आणि ते पण शेतकऱ्याचे पैसे महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने DBT सरकार एक म्हणजे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री साहेब एक म्हणतायत आणि त्यांचे मंत्री काय म्हणतायत. इट इज अ व्हेरी सिरियस इश्यू. अरे याचं उत्तर मला नाही विचारायला पाहिजे, तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. त्यांची टीम आहे ना ती. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची उत्तरं द्यायला पाहिजेत. आम्ही कशी उत्तरं देणार? कारण का प्रधानमंत्री जेव्हा आव्हान या देशाला करतात, CR पाटील देशाला आव्हान करतात, शिवराज सिंग चौहान जेव्हा देशाला आव्हान करतात, देशाच्या हितासाठी विरोधी पक्ष सहकार्याची भूमिका नेहमीच आमची देशहितासाठी आणि देशाच्या ऐक्यासाठी राहिलेली आहे आणि हीच आमचा स्टँड आहे. दिस इज नॉट अ कॉम्प्रोमाइज. पहिला देश, मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. दिस इज आवर ऑर्डर. एक मिनिट ह्यांचा एक घेते मग तुमचा. मगाशी बोलले ना मी, आदरणीय पवार साहेब डिसेंबरमध्ये जेव्हा बीडलाही गेले, पहिले होते ते जाणारे, कोणी गेलं नव्हतं त्याच्या आधी. परभणी आणि बीडला पवार साहेब गेले. आज आपण मार्च महिन्यात आहोत. ते एकदाच तेव्हा बोलले, तो दिवस आणि आजचा दिवस, ते म्हणले तसं आलं की नाही खरं सगळं. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आम्ही पहिल्या दिवसापासूनच हे म्हणत होतो. नाही ह्याचं उत्तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे ना. इनकन्सिस्टन्सी आमच्याकडून नाहीये, इनकन्सिस्टन्सी तिकडून आहे. आम्ही कन्सिस्टंट आहोत. आम्ही डिसेंबरमध्ये झाल्यानंतर जिथे उभे आहोत तिथेच मार्च महिन्यात उभे आहोत. आम्हाला कुटुंबाला न्याय द्यायचा. या राज्यामध्ये देशामध्ये कोणीही क्रूर हत्या केली, अन्याय केला, त्या व्यक्तीच्या ताकदीने आम्ही उरू. आम्ही संविधानाच्या चौकटीत काम करणारा एक जबाबदार पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. पुढे हाऊसमध्ये घेतली का? कोणी केलं हे सगळं? भाजपाच्या आमदारांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलं. ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस. आर यू सिरियस? जर ते फ्लोअर ऑफ द हाऊसचं स्टेटमेंट असेल तर मी स्वतः ते मागून घेईन सोमवारी आणि मी स्वतः त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन. जर ते फ्लोअर ऑफ द हाऊसवर ऑफिशियल स्टेटमेंट असेल तर. एक मिनिट, त्या खूप वेळ थांबल्यात. नाही काय कुठल्या परिस्थितीत काय झाल्याची माहिती घ्यायला लागेल, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये मला असं वाटतं आंदोलन करायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आंदोलनवर जर कोणी बंदी घालत असेल, मला असं वाटतं आम्हाला त्या सरकारशी बोललं पाहिजे आणि कुणाचं स्टेटमेंट आहे हेही बघायला लागेल. हो हो,
मला असं वाटतं ही प्रेस कॉन्फरन्स ना माझ्या भाषणांचं तुम्ही सगळे बिट्स अँड पीसेस घेऊन मला प्रश्न विचारताय. मला असं वाटतं माझंच गेल्या 6 महिन्यातली सगळी भाषणं तुम्ही एक केली आहेत आणि प्रत्येकाने प्रश्न वाटून घेतलेले आहेत. इट्स अ फॅक्ट. मला धक्कादायक होतं ते. माझा प्रश्न एकच आहे या सरकारला, एवढी मोठी नोटबंदी झाली, मग हा कॅश येतोय कुठून? कॅश इन सर्क्युलेशन इट ॲज इज पीक. मग ते म्हणणार इकॉनॉमीचा साईज वाढला म्हणून कॅश इन अरे पण तुम्ही जर कॅशलेस सगळं करताय तर मग एवढे कॅश येतोय कुठून? एका जजच्या घरी. म्हणजे धक्कादायक आहे, कारण का या देशामध्ये ते जज किंवा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण कधी बोलू नये, हे या देशाचा नियम कायदा आहे आणि त्या व्यवस्थेला मान सन्मान आपण करतो. अशी धक्कादायक घटना जी दिल्लीमध्ये झाली, एवढे करोडो रुपये तिथे सापडले, इट्स जस्ट शॉकिंग. कुणावर विश्वास ठेवायचा आताचा सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे असं लोक मला सांगतात. आजची वर्तमानपत्र ते म्हणतात. लोकांच्या मनात तसंच होतंय ना. एका जजच्या घरी एवढा कॅश सापडतो याचा अर्थ काय? कुणावर विश्वास ठेवायचा अशी भावना लोकांमध्ये येते आता. ASI बद्दल किंवा ह्या अहवालांबद्दल गेले कॅरव्हॅन मॅगझिन असेल, आउटलुक मॅगझिन असेल, यांनी खूप रिसर्च केलेला. मी स्वतः कॅरव्हॅन मॅगझिनचं जे आर्टिकल आहे ते अनेक पत्रकारांना पाठवलेलं आहे. मी स्वतः ट्विटही केलेलं आहे. खूप लोकांना म्हणलंय वाचून घ्या. हे नक्की कोण करतंय, काय करतंय ह्याचा विषय खूप गांभीर्याने गेला पाहिजे. जगामध्ये इतिहास हा सोयीने लिहिला नसतो. तो जो वास्तव आहे ते सांगायचं असतं. त्याचं चांगले वाईट त्याच्यातून बोध घ्यायचे असतात. आणि हे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या यांच्या राजकारणामध्ये इकॉनॉमिक इश्यूज, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, न होणारा विकास, ही सगळे चॅलेंजेस एवढी राज्याच्या समोर आहे. मला सांगा, हे सगळं तुम्ही बोलत असताना तुम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्राचे सगळे तुम्ही पत्रकार आहात. मला एक प्रश्न अतिशय विनम्रपणे तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही असेंब्लीबद्दल एवढे मला प्रश्न विचारले. मला तुम्हाला 3-4 प्रश्न विचारायचे. गेल्या आठवड्यामध्ये कांद्याचा भाव पडलाय 20% टॅक्सवर वारंवार. काल अमोलदादा पण त्याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये बोलले. किती चर्चा झाली हो कांद्यावर? का सरकार याच्यावर काही निर्णय घेत नाहीये? सोयाबीनचं तुम्ही ऑनलाईन केलं सगळं, 20% पण सोयाबीन उचलला गेला नाही. काय किंमत हे सरकार देणार होतं? सोयाबीनला भाव नाही, कपासाला भाव नाही, दुधाची सबसिडी वेळेवर येत नाही. त्याच्यानंतर कांद्याची परिस्थिती शून्यावर का नाही आणत? 40 वरून 20 वरून 0 आणा ना. आणि सरप्लस एकीकडे तुम्ही म्हणता या देशाचा शेतकरी एवढं पिकवतोय, मग जर बफर स्टॉक ठेवून प्लीज माझं पूर्ण स्टेटमेंट ऐका. बफर स्टॉक ठेवून जर एक्स्ट्रा असेल तर ते सगळं एक्सपोर्ट केलं, गहू एक्सपोर्ट केला आणि 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळाले, तर प्रॉब्लेम काय या सरकारला? आणि प्राइस स्टेबिलायझेशन फंड आहेच ना. या सगळ्या गोष्टी याची चर्चा का नाही सरकार करत आहे? कारण का महाराष्ट्र सरकारकडे उत्तरं नाही आहे. ना कांद्याला उत्तर आहे, ना सोयाबीनला आहे, ना दुधाला आहे, ना कपासाला आहे. आणि मागच्या आठवड्यात अनेक वर्तमानपत्रांनी गेलं की साखर धंदाही अडचणीत आलाय. साखर धंद्यासाठी काय इनोव्हेशन हे सरकार करतंय? कुठल्या नवीन गोष्टी ह्याच्यावर का नाही चर्चा होत? आशा वर्करला पगार वाढ पाहिजे का नाही त्याच्यावर चर्चा होत? शिक्षणाच्या CBSEच्या वर का नाही सिरियसली चर्चा होत? किती आदिवासींचं बजेट तुम्ही वापरलं, सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचं तुम्ही बजेट वापरलं, ह्याच्यावर का नाही चर्चा होत? महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारावर का नाही चर्चा होते? अहो शेतकऱ्याला हार्वेस्टर 8-8 लाख रुपये, माझ्या लोकसभा मतदारसंघातून बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांना केंद्र सरकारने पाठवलेले, ते रिलीज करायला 8-8 लाख रुपये एका हार्वेस्टरच्या मागे घेतलेले. चाललंय तरी काय या महाराष्ट्रामध्ये? आणि एवढी गुन्हेगारी रोज. म्हणजे नागपूरमध्ये, अहो नागपूर हे अतिशय सुसंस्कृत शहर आहे. अतिशय चांगले लोक तिथे राहतात. त्या नागपूरमध्ये राईट्स होणं हे धक्का वेदना देणार आहे, अस्वस्थ करणार आहे. कारण का ह्याच्यात महिलांचे तुमच्याच चॅनलवर मी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज बघितले. किती घाबरलेल्या होत्या त्या महिला सगळ्या नागपूरमधल्या. खूप दुर्दैवी आहे. आणि खरंच म्हणजे एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं असताना गेल्या 100 दिवसात क्या पाया तुमने? सिर्फ क्राइम बढ़ा है, यही तुम्हारा 100 दिन का रिपोर्ट कार्ड है की क्राइम वाढला 100 दिवसात? आदिवासींचे पैसे आम्ही दुसऱ्या कामासाठी वापरले, सामाजिक न्यायाचे आम्ही पैसे दुसऱ्यासाठी, हे तुमचा रिपोर्ट आहे 100 दिवसाचा?
हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राला न शोभणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात त्यांची एक माहिती समोर आलेली आहे. कोट्यावधी रुपयांचा जो कर्ज वाटप झालेला आहे त्याच्यामध्ये घोळ आहे. नाशिक जिल्हा बँक सरकारी मध्यवर्ती बँक आहे, त्याच्यामध्ये जवळपास 182 कोटींची अनियमितता आढळलेली आहे आणि त्याच्यामुळे सहकार मंत्र्यांच्या समोर त्यांच्यावर 2 एप्रिलला सुनावणी देखील होणार आहे. एवढंच मी बोलू शकतो. तुम्ही मला सांगा, कृषी मंत्रालयाबद्दल तुम्ही बोलताय, आता ही सगळी नोट मी आता माननीय शिवराज सिंग चव्हाणांकडे जाणार, कारण का कुणाकडे वळायचं हाच तर मोठा प्रश्न आहे. कारण का केंद्रातले मंत्री आम्हाला आव्हान करतायत फ्लोअर ऑफ द हाऊसवर की तुम्ही आम्हाला भ्रष्टाचार झाला असेल तर सांगा, आम्ही इथून इन्क्वायरी लावतो. मी CR पाटील आणि शिवराज सिंग चव्हाणांचे विनम्रपणे हात जोडून मनापासून आभार मानते की दोघांनी ते दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला सगळा जो गलिच्छ भ्रष्टाचार चाललेला आहे तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आज आमच्या सगळ्या खासदारांची आहे आणि आम्ही ती करणार, पूर्ण निष्ठेने करणार. कारण का या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे. त्याच्यावर एक गलिच्छ राजकारण आहे, यांचा भ्रष्टाचार होणार असेल तो मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता वरच, त्याच्यासाठीच आम्ही निवडून आलो. हो, 1 मिनिट, पूरा मराठी होने के बाद झालं सगळं मराठी. थँक्यू. नहीं, ये मेरी देखिए, न्यू एजुकेशन पॉलिसी क्यों लाई कि फ्लेक्सिबिलिटी रहे. ये फ्लेक्सिबिलिटी की बात कैसी, इस राज्य में इंटरनेशनल बैकलॉरिएट IB जो बोलते हैं, आजकल IB की स्कूलें बढ़ रही है और SSC बंद हो रही है. तो आप फॉरेन के जो लोग आ रहे हैं उनका रेड कारपेट देंगे और हमारी मराठी स्कूल्स का क्या करेंगे आप. मैंने कल ही खत लिखा है दादा भूसे जी को, और मैं एक माँ भी हूं और एक लोक प्रतिनिधि भी हूं. मैं खुद SSC में पढ़ी हूं. मेरा सिर्फ सवाल है कि ऑप्शन रहा जाए. और SSC बोर्ड की गलती क्या है. CBSE जरूर करिए आप, लेकिन आपका इंफ्रास्ट्रक्चर तैयार है. आपके शिक्षक पर पिछले हफ्ते इस राज्य के एक अच्छे शिक्षक ने आत्महत्या की है. एक तरफ आत्महत्या हमारा किसान कर रहा है, एक तरफ आत्महत्या हमारे टीचर्स कर रहे हैं, और ये कुछ नया की करे जा रहे. क्यों की आत्महत्या किसानों ने? क्योंकि किसानों को ऋण माफी जो कहा था वो नहीं किया. तो किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में बढ़ रही है. अभी पहली बार एक शिक्षक का हुआ, उसका खत आपने पढ़ा होगा, उसको पैसे ही नहीं मिले. तो आप जो है उसके लिए आपके पास पैसा नहीं है, और ये नया क्या करे जा रहे आप. और जरूरत क्या है, सबको ऑप्शन होना चाहिए ना. तो SSC रखिए, ICSE रखिए, IB रखिए, CBS, जो मर्जी आप रखिए, लेकिन स्टेट बोर्ड, क्योंकि मराठी भाषा, इस बोर्ड में क्या रोल होगा मराठी भाषा का. जो इतिहास लिखा जाए तो महाराष्ट्र का इतिहास नहीं होगा उस बोर्ड में. मराठी भाषा का क्या होगा, मराठी कविता होगी उसमें, हमारे बड़े बड़े लेखक हैं, उनका क्या होगा इस बोर्ड के करिकुलम में. इसका जवाब देना पड़ेगा सरकार को. और इंफ्रास्ट्रक्चर, स्कूलों में, आंगनवाड़ी में, सब जगह लाइट है, सब जगह पीने का पानी है, टॉयलेट है, टीचर्स को पगार नहीं मिल रहे, और आप ये कुछ नया CBSE का ला रहे. इसके लिए फंड है आपके पास. और ये बदलाव की, और SSC बोर्ड का क्या होगा, इसका जवाब सरकार को देना पड़ेगा. नहीं, अभी मुझे लग रहा है कि हम दोनों, मतलब हम पूरे ओपन थे कि न्यू एजुकेशन पॉलिसी, हमारे बच्चों को कुछ अच्छा मिल रहा हो तो हम वेलकम करेंगे. हमने किसी ने विरोध नहीं किया. लेकिन अगर आप हम पे दबाव डालेंगे तो नहीं चलेगा. और मराठी भाषा के लिए इतना बड़ा उन्होंने इलेक्शन के वक्त अभिजात दर्जा दिया. एक तरफ आप दर्जा दे रहे हो, दूसरी तरफ मराठी स्कूल्स बंद कर रहे. ये कौन सा न्याय. ये तो फंसा रहे ना महाराष्ट्र की माए बाप जनता को. और हर भाषा का सम्मान होना चाहिए, मतलब गुजराती का होना चाहिए, तमिल तेलुगु का होना चाहिए, हर मलयालम का होना चाहिए, हिंदी का होना, हर संस्कृत का, हर भाषा का मान सम्मान होना चाहिए. और मराठी हमारी माँ है. अरे मुलाकात का क्या है, वो VSI में मुलाकात हुई, और मैं एक सशक्त लोकतंत्र में मुलाकात की क्या दिक्कत है. मैं परसों जोएल ओराम जी से बात कर रही थी, मैं शिवराज सिंह चौहान जी से मिलती हूँ इतनी बार. ये उनका बड़प्पन है कि ये मंत्री हमको टाइम देते हैं. और क्यों जाते हैं
हम जाते हैं क्योंकि हमारे क्षेत्र के काम होते हैं। अश्विनी वैष्णव जी हमारे रेलवे के कितने, अमोल दादा कोल्हे हमारे आधा घंटा बैठ के आए रेल मंत्री के यहाँ। ऐसा नहीं होता, हम चुन के किसके लिए। और एक सशक्त लोकतंत्र में कि सबसे हमेशा चर्चा होनी ही चाहिए, इसलिए मेरी राय। भले आपकी राजनीति कितनी भी हो, लेकिन डायलॉग होना चाहिए, क्योंकि यू शुड नेवर बिल्ड वॉल्स अराउंड। हमेशा ब्रिज बनाइए, क्योंकि एक सशक्त लोकतंत्र है। लोकतंत्र में बात होनी ही चाहिए, सबसे होनी चाहिए। अभी उनको ही पूछे है ना, क्योंकि उनके जो मित्र पक्ष के मंत्री, उन्हीं के कैबिनेट के लोग क्या कहते हैं, वो उनके कैबिनेट के साथी है, तो वो सवाल उनको पूछे, मुझे क्या पता क्या है। मैं नहीं, किसी भी हिंसा की मैं निंदा करती हूँ। किसी भी करे, हिंसा अत्याचार होना ही नहीं चाहिए। सिंपल, देयर इज जीरो टॉलरेंस टू क्राइम एंड ऑल दिस। एक बात है। और दूसरी बात ऐसी है कि जो नागपुर एक बहुत संस्कारी शहर है, मैं बहुत जाती हूँ नागपुर, बहुत अच्छे लोग रहते हैं वहाँ। तो ये बहुत दुख की बात है कि नागपुर में जो हुआ, मैं उसकी निंदा करती हूँ। और पुलिस खाते ने थोड़ा इंटेलिजेंस फेलियर हुआ है, वो तो देख ही रहे। और महाराष्ट्र में रोज इंटेलिजेंस फेलियर हो गए। होम मिनिस्ट्री का 100 दिन का काम क्या अचीवमेंट है सरकार के? हाँ, हमारे यहाँ क्राइम बढ़ा है, यही हुआ है इस 100 दिन में। बाकी तो मुझे नहीं लग रहा है कुछ भी 100 दिन में हुआ है। ये पहली बात है। और इतना बड़ा मैंडेट मिलने के बाद अमन और शांति से राज्य चलना चाहिए। बाकी के राज्य देखिए कैसे इस देश में चल रहे हैं। तो महाराष्ट्र में इतना बड़ा मैंडेट मिलने के बाद क्या हो गया महाराष्ट्र को? ये गड़बड़ी रोज क्यों हो रही है? ये बहुत चिंता की बात है। समझ नहीं जा रहा है कि इतना बड़ा मेजॉरिटी, समझ नहीं आ रहा है कैसे हो रहा है ये, एक। और दूसरी बात कि इतिहासकार देखे कि ये क्या हो रहा है। जो टेक्निकल लोग हैं उनका गाइडेंस दीजिए। इस सरकार की जिम्मेदारी क्या है? ये विकास के लिए बोल रहे हैं ना, सब साथ में है। तो भ्रष्टाचार बढ़ रहा है महाराष्ट्र में, आप देख रहे हैं नौकरियां कम हो रही है, डेटा बोल रहा है। मैं सिर्फ विरोधों में हूं से नहीं, डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स। बेरोजगारी बढ़ रही है राज्य में और महंगाई भी बढ़ रही है। आप इस पे क्यों नहीं बोल रहे? आज किसान आत्महत्या कर रहा है, इस पे क्यों नहीं चर्चा हो रही है असेंबली में? आज एक शिक्षक, एक टीचर ने, एक गुरुजी मराठी में हम बोलते हैं, उसने आत्महत्या की, उसके बारे में क्यों नहीं चर्चा हो रही है असेंबली में? क्योंकि डाइवर्जन है, सीरियस नहीं है यह सरकार। दुख की बात होती, बहुत दुख होता है ये देख के। नहीं, कहते नहीं। इसके बारे में अमोल कोल्हे जी ने पूरा एक स्टेटमेंट दे चुका है पार्टी की तरफ से। वी स्टैंड क्लियर ऑन आवर स्टेटमेंट। और हमारी है कि आपने आरएसएस का भी स्टेटमेंट देखा होगा, मैं उसका स्वागत करती हूँ। हमारी बहुत उनके साथ वैचारिक लड़ाई जरूर है, लेकिन अच्छे को अच्छा कहना चाहिए। कि अगर देश की शांति और अमन के लिए कोई अच्छा स्टेटमेंट करे। देखिए, जब नागपुर में घटना हुई, हमने एक भी गलत स्टेटमेंट नहीं किया, हम विपक्ष में है, लेकिन मैंने खुद सबको विनम्रता से कहा कि प्लीज आई अपील टू ऑल नागपुराइट्स, शांति रखिए। हमारे बच्चे हैं, घर में बुजुर्ग है, नागपुर में बच्चे जाते हैं, स्कूल जाते हैं, लोग काम पे जाते हैं। और ऐसे अगर माहौल महाराष्ट्र में रहा, इन्वेस्टमेंट कौन लाएगा महाराष्ट्र में? इन्वेस्टमेंट पहले तो जा रही है, आ नहीं रही है। स्टॉक मार्केट का हाल आप देख रहे हैं, तो ये बहुत चिंताजनक है। जो अगले साल से, मैं 6 महीने साल से जो मैं कहती आई, आप सामने देखते हो रहा है। बहुत दुर्भाग्य बात है। देखिए, उद्धव जी ने विस्तार से एक स्टेटमेंट किया है। हम उद्धव जी के साथ पूरी ताकत से रहेंगे और इस राज्य में, इस देश में किसी की महिला, कोई भी महिला हो,
उसके बारे में मैंने खुद से शुरुआत होनी है, खुद से पहले अगर हम किसी को कुछ बोले ना तो खुद से शुरुआत करनी चाहिए हमेशा। तो भले ये केस हो या वो शायद गोरे जी उनका नाम है ना, मंत्री है वो, उनके खिलाफ जो केस है, जय कुमार गोरे जी मंत्री है अभी, उनके ये जो आरोप हुए वो महिला हो, नहीं तो वो और एक मंत्री थे जिन्होंने महाविकास आघाड़ी में संजय राठौड़ जी हो, उनके टाइम में जो आरोप प्रत्यारोप हुए थे, ये सारे जो आरोप होते महिलाओं के बारे में बहुत संवेदनशील तरह हम सब ने उसके बारे में बोलना चाहिए। एक याद रखिए, वो किसी की बेटी है, किसी की बहू है, किसी के घर का वो मामला है, तो बहुत संवेदनशीलता से हम सब ने उस बारे में बोलना चाहिए, ये मेरी राय है। और हम हमेशा सत्य के साथ ही रहे। आपने देखा होगा बीड और परभणी की लड़ाई दिसंबर में शुरू हुई, हमने कभी उसमें राजनीति नहीं लाई, और सत्यमेव जयते। आज मार्च में जो आदरणीय पवार साहब जब गए, वो पहले गए वहां, बाकी कोई नहीं गया था, ना बीड गया था, ना परभणी गया था, वो दिन और आज का दिन ही स्टैंड विंडिकेटेड, क्योंकि हम सिर्फ अन्याय के खिलाफ लड़ रहे हैं, हमें हर चीज में राजनीति नहीं करनी ये, क्योंकि किसी के आंसू पे मैं मेरा महल नहीं खड़ा करूं। ये सरकार भले मुंडे फैमिली, देशमुख फैमिली और सोमनाथ की मां, सारे सारों की उनका जो दुख है उस पे इनका महल खड़ा है। मैं नहीं चाहती मेरी राजनीति ऐसी। फैसिलिटीज नहीं, हमारी इतनी मांग है, क्योंकि कल मैं जब फ्लाइट में चढ़ी, ये बहुत बार हो चुका है, पहली बार नहीं हो चुका है, सीनियर सिटीजन्स होते हैं फ्लाइट्स में, बच्चे होते हैं फ्लाइट्स में, और अगर आप डिले करते रहे तो बच्चों और सीनियर सिटीजन्स को सबसे ज्यादा प्रॉब्लम होता है। बच्चे रो रहे थे कल, कोई सीनियर सिटीजन्स फिर न उनके खाने का वक्त होता है, उनकी दवाई का वक्त होता है, वो टॉयलेट्स का इशू हो जाता है। तो मेरी सिर्फ मांग है कि एक अच्छी सर्विस किसमें होती है, अगर आप टाइम पे चले, भैया हमको आपका 7 स्टार कुछ नहीं चाहिए, बस हम टाइम पे आपको लेके चलिए, बस इतना है। और जो कल पैसेंजर्स थे, हर पैसेंजर यही कह रहा था कि यह हमेशा डिले होता है। अभी यहाँ बैठे भी 2-4 प्रेस वाले हैं, वो भी मुझे कह रहे थे कि हम भी गए थे, नागपुर गए थे, लेट हो गया, हम कोई औरंगाबाद गया, लेट हो गया, कोई दिल्ली गया, कलकत्ता गया, बेंगलोर गया, जो भी पैसेंजर कल था, जो मिला मुझे, वो कह रहा था उनकी बहुत। तो हमारी सिर्फ एयर इंडिया से मांग है कि भैया टाइम पे चलिए। और कल एक बहुत इंटरेस्टिंग बात हुई, कल मैं सदानंद को टेक्स्ट कर रही थी कि मेरा फ्लाइट लेट चल रहा है, तो उसने कहा रे ट्रैकर पे तो दिखा रहा है कि तुम तो उड़ चुकी हो। मतलब भैया उड़ चुकी तो मेरा मोबाइल थोड़ी चलेगा। तो मैंने स्क्रीनशॉट निकाल के रखा है, क्योंकि मैं मंत्री जी से दिल्ली में बात करूंगी। द ट्रैकर इज नॉट शोइंग द ट्रूथ। ट्रैकर ने दिखाया कल की मेरी फ्लाइट 8:50 को टेक ऑफ करी, मैं 9:20 तक गेट बंद। तो ये भी पता होना चाहिए ना, क्योंकि फिर वो क्या डेटा क्या दिखाएगा, डेटा दिखाएगा अरे हम लोग तो लेट थे नहीं, अरे मैं तो उस प्लेन में थी। सो दिस मैनेजमेंट, ट्रैकर की बात नहीं है, इट्स नॉट अबाउट माई हस्बैंड एंड मी, बट ट्रैकर हैज टू शो द ट्रूथ व्हेन यू आर सेइंग आई एम एयरबॉर्न। आई वॉज नॉट एयरबॉर्न, आई वॉज ऑन ग्राउंड इन दिल्ली, मेरा प्लेन पीछे भी नहीं हुआ था। सो हाउ डज दिस वर्क? सो देर हैज टू बी मोर ट्रांसपेरेंसी एंड पंक्चुअलिटी। बाकी कोई हम सर्विस नहीं मांग रहे भैया, हमारे बुजुर्ग और बच्चे जब प्लेन से जाते हैं, बस आप टाइम पे चलिए, बस बाकी देख लेंगे आगे का आगे। ठीक है, खुशी को एक सशक्त लोकतंत्र में हर एक को कोर्ट जाने का अधिकार है, तो ठीक है कोर्ट देख लेंगे, देखते हैं क्या होता है। मैटर इज सब जुडिस नाउ। यस, no, they have no. In the first phase, they are only speaking to the southern states today to start with. We are in touch with very closely working with the DMK regularly in Delhi, the India Alliance. They are doing it in a phase. There are work happening at 2 levels. One, we are all in the JPC, the Joint Parliamentary Committee of One Nation, One Election. That's where we are raising issues. And the other way, the delimitation,
There is no clarity yet on it, so we are also very, very concerned about it. And the population management in a lot of southern states has been extraordinarily well managed. Those states have done extraordinarily well, and Tamil Nadu is one state which is doing exceptionally well even in social sector programs. Compliment to whichever government. I mean, of course, the present government is also doing an extraordinarily good job. So if that is the case, we are waiting to get the report from all the southern states, and whoever it is, we feel delimitation should be fair is all we ask for. And we were very pained when a minister criticized our Indians who live in Tamil Nadu. We were very, very hurt when some statements were made. Of course, then he clarified that he did not mean it. But our all member representatives from Tamil Nadu were very, very hurt and deeply pained by it. So I think we all stand together, and I think delimitation must be done, but it has to be very fair is all we are asking for. Kai? ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्यांना माझ्यावर टीका करायचा. एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला कोणालाही टीका करायचा अधिकार आहे. मी त्याचा मान सन्मान करते, कारण का माझा लोकशाहीवर विश्वास आहे. हां, मला असं वाटतं की हे विषय असेंब्लीचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचे प्रोसिजर्स आणि हे अर्थातच पाळले गेले पाहिजेत. आणि तुम्ही जो प्रश्न मांडला, तो सुधीर भाऊंनी मांडला असेल, तर मी त्या वक्तव्याला फार गांभीर्याने घेते. कारण का मी विधान भवन असेल किंवा पार्लमेंट, हे आमच्यासाठी फार वास्तू नाही आहे, ते लोकशाहीची मंदिर आहेत. त्याच्यामुळे ती नियम कायद्यांनीच चालली पाहिजे. हा माझाही आग्रह, कोणीही सत्तेत असो. चलो भाई, नीड टू गो. हां, जहां भी इस देश में छत्रपति शिवाजी महाराज, शाहू महाराज, अंबेडकर जी, हमारे लाडले भीमराव अंबेडकर जी, और फुले साहब और सावित्री बाई, इन सब का कहीं भी इस देश में, दुनिया में मान सम्मान हो तो हमें अच्छा ही लगेगा. मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ. It's a, well, anybody can make a statement. India is a democracy, so anybody can say anything. I mean, every statement doesn't have to have a reaction. Thank you very much.